लाईटचं कन्झम्पशन वाढलेलं होतं. लाखाच्या आसपास आमचं लाईट बिल हे आलेलं होतं, त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. 2047 ला विकसित भारत करायचा आहे, तर त्याच्यासाठी कुठंतरी एक खारीचा वाटा उचलायचा. तुम्ही कोणताही प्रश्न विचारा सोलरच्या बाबतीत. बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये ऑब्व्हियसली ट्रस्ट नाहीये, त्यातनं 4 पैसे कमवले पाहिजे. कुठेही काही त्रुटी आढळल्या नाही आणि काही आम्हाला जास्त टेन्स व्हायची गरज पण नाही पडली त्यामध्ये. तुमच्या सोसायटीच्या खर्चामध्ये बचत करण्यासाठी तुम्ही सोलर एनर्जीचा वापर करावा. नमस्कार, मी दीपक टिंगरे, डायरेक्टर ॲटमॉस्फिअर प्रायव्हेट लिमिटेड. ॲटमॉस्फिअर प्रायव्हेट लिमिटेडने जास्मिन हाऊसिंग सोसायटी येथे 36 किलोवॅटची सोलर सिस्टीम इन्स्टॉल केली आहे. ऑनरेबल MLA श्री शंकर जगताप यांच्या हस्ते आज सिस्टीमचं उद्घाटन होणार आहे. याच्यामध्ये आपण रेझन सोलर या कंपनीचे बायफेशियल पॅनल्स यूज केलेले आहेत. प्लस याच्यामध्ये आपण जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे सोलरेज नावाच ह्या इन्व्हर्टरचा ऑप्टिमायझर सोबतची सिस्टीम आपण या ठिकाणी त्यांना सोसायटीला इन्स्टॉल करून दिली आहे. बेसिकली ऑप्टिमायझर बेस्ड सिस्टीम ही जी आहे याच्यामध्ये देअर आर एन नंबर ऑफ बेनिफिट्स टू द सोसायटी. जसं की काही पार्शल शॅडो समजा आली पॅनल्स वरती, तर नॉर्मल इन्व्हर्टरमध्ये सिस्टीमचा परफॉर्मन्स ड्रॉप होतो. पण ऑप्टिमायझर बेस्ड सिस्टीममध्ये तो तुम्हाला इम्पॅक्ट एवढा पडत नाही आणि ओव्हरऑल जनरेशन जे आहे ते तुमचं नॉर्मल इन्व्हर्टरपेक्षा 15 to 20% हायर जनरेशन तुम्हाला ऑप्टिमायझर बेस्ड इन्व्हर्टर सिस्टीममध्ये पाहायला मिळतं. अलॉंग विथ दॅट की तुम्ही प्रत्येक पॅनलचं जनरेशन हे मॉनिटर करू शकता मॉड्यूल टू मॉड्यूल लेवलवरती, ॲज कम्पेअर टू रेग्युलर सिस्टीममध्ये तुम्हाला ओव्हरऑल सिस्टीमचा परफॉर्मन्स मिळतो फक्त. प्लस एखादा पॅनल समजा या ठिकाणी खराब झाला तर तेवढाच पॅनलचा आउटपुट किंवा तेवढाच पॅनल प्रोडक्शन बंद करतो, त्याचा ओव्हरऑल सिस्टीमवरती काही इम्पॅक्ट पडत नाही. ह्या सर्व गोष्टींमुळे ओव्हरऑल सिस्टीमची लाईफ आहे किंवा ऑपरेशन आणि मेंटेनन्स आहे हे सोसायटीला इन फ्युचर सोपं होणार आहे. स्ट्रक्चर यूज करताना आम्ही ड्रिलिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही लॉडचं एक स्पेशल केमिकल येतं जेणेकरून खाली लिकेजेस किंवा त्यांची जी वॉटरप्रूफिंगची जी मेम्ब्रेन आहे ती डॅमेज होत नाही, जेणेकरून लॉंग टर्म साठी जर पाहिलं आपण तर त्यांना आपण लिकेज प्रूफ सोल्युशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. अलॉंग विथ युझिंग द केमिकल आम्ही या ठिकाणी त्यांना सिमेंटचे ब्लॉक्स करून दिलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना कधीही लिकेजचा हा जो प्रॉब्लेम होऊ शकला असता तो होणार नाही. आम्ही स्पेसिफिकली या ठिकाणी व्हाईट कलरचे पाईप्स यूज केलेले आहेत, जेणेकरून हीट लॉसेस ट्रान्समिशन मध्ये जे होणार आहेत ते कमी होतात आणि त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट जो आहे तो जनरेशन मध्ये इन टर्म्स ऑफ युनिट्स त्यांना जास्तीत जास्त जनरेशन मिळतं. त्या केसमध्ये जे एन्क्लोजर्स आम्ही या ठिकाणी बसवलेले आहेत यांचा ऍडव्हान्टेज बेसिकली असा आहे की इन केस जर या ठिकाणी आग लागली तर जे रेग्युलर मार्केटमधले एन्क्लोजर्स आहेत PVC एन्क्लोजर्स ते पूर्णपणे जळतात आणि त्याच्यातनं आग पसरण्याची भीती किंवा आग पसरण्याचा धोका खूप असतो. आम्ही जो एन्क्लोजर यूज करतो तर त्याच्यामुळे ती आग जी आहे ती आटोक्यात राहते, ती आग स्प्रेड होत नाही. या केसमध्ये तुमची जी सेफ्टी आहे त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही. नॅचरल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही सिस्टीम ही ओपन ठेवलेली आहे. प्लस आम्ही सिस्टीम अशा पद्धतीनं बसवलेली आहे की या ठिकाणी डायरेक्ट ऊन किंवा वारा यांचा इम्पॅक्ट सिस्टीमवरती कुठेही पडणार नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा वॉटर लिकेजमुळे किंवा डायरेक्ट सनलाईटमुळे जो इम्पॅक्ट होतो तो इम्पॅक्टही आम्ही या ठिकाणी अवॉइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना वार्षिक युनिट जनरेशन जे मिळणार आहे ते अराउंड 50,000 युनिट्सचं जनरेशन त्यांना आपण कमिट केलेलं आहे. या युनिट जनरेशनमुळे त्यांचं जे वार्षिक इलेक्ट्रिसिटी बिल सेव्हिंग होणार आहे ते ऑलमोस्ट 8 ते 9 लाखापर्यंत त्यांचं वार्षिक इलेक्ट्रिसिटी बिल सेव्ह होणार आहे. ओव्हरऑल प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना गव्हर्नमेंटच्या थ्रू अराउंड 6.3 लॅक्सची सबसिडी मिळणार आहे. आपण जर सिस्टीमचा पेबॅक पिरियड पाहिला तर तो 2.5 ते 3 वर्षामध्येच त्यांचे सोसायटीचे पूर्ण इन्स्टॉलेशनचे पैसे कव्हर होणार आहेत आणि फ्रॉम द 3rd year ऑनवर्ड्स ही सिस्टीम त्यांना फ्री ऑफ कॉस्ट रन होणार आहे. मी नितीन कुंजीर, चेअरमन कामधेनू जास्मिन सोसायटी, पिंपळ सौदागर. आमच्या सोसायटीत साधारणतः 135 फ्लॅट आहेत. माझं नाव राहुल सरोदे आहे, सेक्रेटरी म्हणून आता मी सध्या पदावरती आहे.
माझं नाव संग्राम बागल. कामधेनू जास्मिन सोसायटीमध्ये मी 2012 पासून इकडे राहतो. लाईटचं कन्झम्पशन वाढलेलं होतं. जवळपास लाखाच्या आसपास आमचं लाईट बिल हे आलेलं होतं, त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. त्याच्यामुळे सोसायटीच्या इंडिव्हिज्युअल सभासदावरती खूप भार पडत होता. तो भार कमी करण्यासाठी आम्ही सोलरचा विचार केला. पैसे वाचवणं हा तर एक विषय आहेच महत्त्वाचा, पण त्याच्या व्यतिरिक्त एक कार्बन फूटप्रिंट जी आहे ती किंवा इको फ्रेंडली किंवा या समाजाचं किंवा जसं नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की 2047ला विकसित भारत करायचा आहे, तर त्याच्यासाठी कुठंतरी एक खारीचा वाटा उचलायचा आणि आपण कुठंतरी त्याची सुरुवात करायची त्या एका भावनेतनं. कारण पैसे तर वाचतातच, पण त्याच्याऐवजी येणारे जे जनरेशन आहे त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी देणं लागतो. तर त्या भावनेतनं आम्ही याचा निर्णय घेतला. आम्ही एक 5 कोटेशन घेतले होते. सर्व्हिस कोण आपल्याला देऊ शकतं त्यामध्ये कोणचं बेस्ट आहे, कोणी कशा पद्धतीने केलेलं आहे, कोणी कशा पद्धतीने केलेलं आहे, त्यामध्ये कंपनीमध्ये आम्ही सर्वांशी ते अभ्यास करून कोटेशनचे मग ते निर्णय घेतले आम्ही. आणि त्या निर्णयामध्ये ॲटमॉस्फिअर हे आम्हाला सोलर सिस्टम हे बेस्ट वाटलं आणि त्यांना आम्ही अप्रोच झालो. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ही कामं केलेली आहेत ती कामं पण आमच्यातले काही सोसायटीतले लोकांनी जाऊन बघून आले आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला ह्या कंपनीला काम द्यायचं आणि यांच्यासोबत आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आपण जिकडे पैसा खर्च करतो तो वन टाइमच असणार आहे, तर तो योग्य ठिकाणी आणि योग्य सप्लायर निवडला तरच ते काम होऊ शकेल व्यवस्थित. त्यांचे जे डायरेक्टर आहेत दीपक टिंगरे, ते टेक्निकली खूप साऊंड आहेत. की तुम्ही कोणताही प्रश्न विचारा सोलरच्या बाबतीत, ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या वेळेला तुमच्या शंकांचं निरसन करतात. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी प्रत्येक वेळी ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि कुठं सोसायटीचे पैसे वाचतील आणि कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट येता येईल. म्हणजे त्यांच्या कामातनं एक गोष्ट लक्षात आली की बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये ऑब्व्हियसली ट्रस्ट नाहीये, त्यातनं 4 पैसे कमवले पाहिजे, पण आपण 4 पैसे कमवताना समोरच्याचा 8 पैशाचा कसा फायदा होईल हे पण टिंगरे साहेबांनी बघितलं आणि तो एक गुण त्यांच्यातलं ह्या वर्किंगमध्ये आम्हाला दिसून आला. कुठेही काही त्रुटी आढळल्या नाही आणि काही आम्हाला जास्त टेन्स व्हायची गरज पण नाही पडली त्यामध्ये. तर MECB कडनं किंवा बाकीचे काही अप्रोच असतील त्याच्यामध्ये त्यांनी योग्य वेळी मार्गदर्शन केलं आणि स्वतः त्या जातीनं सगळं हजर राहून तो प्रोजेक्ट जो आहे त्यांनी वेळेत पूर्ण केला. तुमच्या सोसायटीच्या खर्चामध्ये बचत करण्यासाठी तुम्ही सोलर एनर्जीचा वापर करावा. ॲटमॉस्फिअरचं मी म्हणेल तर सर्व्हिस, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन विदिन अ टाइम, या 2 गोष्टींसाठी मी त्यांना रेकमेंड करेन. तुम्हालाही जर तुमच्या सोसायटीसाठी प्रीमियम प्रॉडक्ट विथ बेस्ट आफ्टर सेल सर्व्हिस आणि गुड वर्कमॅनशिप या सर्व गोष्टींसाठी जर तुम्ही इन्स्टॉलेशन करू इच्छिता तर आमच्या कंपनीला म्हणजेच ॲटमॉस्फिअर प्रायव्हेट लिमिटेडला तुम्ही नक्की संपर्क साधा. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत.